चंपाषष्ठी येळकोट विजयाचा। आज आहे चंपाषष्ठी। देवघरात गावात सगळीकडे पिवळ्या भंडाराचा सुगंध दरवळत होता। हा दिवस म्हणजे खंडोबा देवाच्या विजयाचा दिवस। खूप वर्षांपूर्वी मणी आणि मल्ला नावाचे दोन मोठे राक्षस होते। ते पृथ्वीवर आणि लोकांना खूप त्रास देत होते। सगळीकडे दुःख आणि अंधार पसरला होता। तेव्हा शंकरांनी भक्तांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला। म्हाळसा देवीसोबत त्यांनी मल्हारीचे तेजस्वी रूप धारण केले। उंच पर्वतावर जयाद्री नावाच्या डोंगरावर ते प्रकट झाले। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून राक्षसांशी युद्ध सुरू झाले। सलग 6 दिवस देव मल्हारी आणि दुष्ट राक्षस लढत होते। हा प्रसंग खूपच शौर्याचा होता। 6व्या दिवशी म्हणजे षष्ठीला देवाने दोन्ही राक्षसांना हरवले आणि त्यांचा पराभव केला। तो विजयाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय। या दिवशी भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला। विजय मिळाल्यावर देवावर स्वर्गातून चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला। जणू चाफ्याची वृष्टीच झाली। म्हणूनच या दिवसाला चंपाषष्ठी असे सुंदर नाव पडले। देवाने युद्धात खंडा नावाचे खास आणि तेजस्वी आयुध वापरले। खंडा धारण करणारा तो खंडोबा या नावाने ओळखतात। या दिवशी खंडोबाला नैवेद्य म्हणून खास पदार्थ अर्पण केले जातात। वांग्याचे भरीत, कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी। नैवेद्यात कांदा फक्त याच दिवशी चालतो। नैवेद्य देण्यापूर्वी भक्त देवांच्या आनंदी विजयाचे प्रतीक म्हणून तळी भरतात। तळीमध्ये विड्याचे पान, भंडारा आणि खोबरे ठेवतात। मग सगळे भक्त मोठ्या आवाजात देवाचा जय जयकार करतात। सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार। संपूर्ण वातावरण भंडाऱ्याच्या आनंदाने भरून जाते। जर तुम्हाला चॅनल आवडले असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।